आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत मुंबई मंडळाकडून दुसऱ्या टप्प्यामधल्या कामालाही सुरुवात। 5 चाळी रिकाम्या झाल्यानंतर 15 दिवसात पाडकाम सुरू होऊन 3 पुनर्वसित इमारती बांधण्यात येणार आहेत। मुंबईत 2 दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ। 37.3 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद। पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये तापमानात वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बरच्या वाशी नेरूळ दरम्यान आणि पश्चिम मार्गावर सांताक्रूज आणि गोरेगाव या जलद मार्गावर ब्लॉक असेल। राज्यातील शाळांचं शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे। तर पहिलीला सीबीएसई अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार आहेत। मंत्री पंकज भोयर यांची ही माहिती। पालकमंत्री अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर देखील पुण्यात गाव गुंडांचा धुडगूस सुरूच आहे। वडगाव शेरीमध्ये मध्यरात्री 10 ते 12 जणांच्या टोळक्याकडून पुन्हा वाहनांची तोडफोड। चंदननगर पोलिसांकडून तपास सुरू आहे आणि तोडफोडीच्या सत्रामुळे पुणेकर दहशतीत आहेत। पुण्यामध्ये फ्लॅटमध्ये आढळलेल्या 300 मांजरींचं अखेर स्थलांतर। पुणे महानगरपालिका प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीनं कार्यवाही। पुणे महानगरपालिकेकडून फ्लॅट मालक रिंकू भारद्वाज यांना 3 नोटीस देण्यात आल्या। पुणे जिल्ह्यामधल्या मुदत संपणाऱ्या बिगर अनुसूचित क्षेत्रातील एकूण 108 सरपंच आरक्षणाची गुरुवारी सोडत निघणार आहे। निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सोडत काढण्यात येईल। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडकरांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टी करवाढीपासून दिलासा।